नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या सोशल मीडियामध्ये ना भरपूर सारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शक वेगवेगळ्या माहिती प्रोव्हाइड करतात जी मिसगाईड करणारी पण आहे. आता काही मार्गदर्शक खूप चांगलं मार्गदर्शन करतात, पण काही ठिकाणी काय होतंय, अ चा बन ब चा क होतं. इथे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की ह्या गोष्टी नीट तुम्ही समजून घ्या नेमकं काय सांगितलेलं आहे. आता नुकतंच एक महत्वाचं प्रसिद्धीपत्रक एमपीएससीने प्रसिद्ध केलंय, ते आहे की गट क परीक्षा योजना या संदर्भात हे अपडेट आलेलं आहे. आणि याचा अर्थ बऱ्याच जण असा लावलाय की इथून पुढे गट क च्या सगळ्या एक्झामची परीक्षा पद्धत अशी असणार आहे, किंवा ही जी गट क ची योजना जी आली ना ही 25 साठीच लागू आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीने मेसेज आपल्या पद्धतीने अर्थ लावून पाठवला जातोय. तर तुम्ही सुद्धा फॉरवर्ड करताना एक तर नीट समजून घ्या, आणि ऑथेंटिकेट माहिती घ्यायची असेल ना तर हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. येथील माहिती बघितल्यानंतरच कन्फर्म होतं की हा बदल झाला आहे की नाही, किंवा नवीन अपडेट काय आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना शेअर पण करा, आवडलं तर लाईक पण करा, आणि कमेंट बॉक्स मला टाका मी जी माहिती तुम्हाला देतो ती ऑथेंटिकेट असते. लक्षात घ्या. आता बघूया आपण जे गट क च्या सरळ सेवेच्या परीक्षा ज्या एमपीएससी वर्ग झाले बघा. उदाहरण द्यायचं म्हटलं, तलाठी वर्ग झाली आहे, कालनिरीक्षक वर्ग झाली आहे, लेखापाल सारखे पद आहेत, हे एमपीएससी मध्ये वर्ग झालेले आहेत. हे वेगवेगळी संवर्ग अशी भरपूर आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर इथे तांत्रिक पद आहेत, टोटल संवर्ग गट आहे 29 गट आहे. प्रशासकीय गट जर बघितले तर 17 गट आहे. यात भरपूर सारे एमपीएससी कडे जे टीसीएस आयबीपीएस एक्झाम घेत होते ना, त्यातले बरेचसे डिपार्टमेंटचे विभागाचे पद एमपीएससी कडे वर्ग झाले. या संदर्भातला 5 मे 2026 चा जी आर पण आला, तो पण मी तुम्हाला सांगितलाय. पण आता काल 20 मे 2026 ला एमपीएससीने गट क ची परीक्षा पद्धतीचं नोटिफिकेशन टाकलं, आणि बऱ्याच जण याचा अर्थाचा विनार्थ करून टाकला. त्यांनी सांगितलं की हेच लागू आहे, पण याचा अर्थ नीट लक्षात घ्या. आता जे नोटिफिकेशन आलेले आहे परीक्षा पद्धती संदर्भात, हे फक्त आणि फक्त आतापर्यंत एमपीएससी गट क ची जी एक्झाम घेत होती, कोणती एक्झाम, गट क मधले 6 महत्वाचे पद आहे. कोणती पद आहेत, जसं की क्लर्क पद याच्यापूर्वी पण एमपीएससी घेत होती. टॅक्स असिस्टंट हे पद होतं बघा एमपीएससी कडे. त्यानंतर टेक्निकल असिस्टंट होतं, त्यानंतर इंडस्ट्रियल ऑफिसर होतं, त्यानंतर यामध्ये होतं एक्साइज पीएसआयचं पद होतं, आणि एएमव्हीआयचं पद होतं. बघा हे 6 पद आहेत ना, ह्या 6 पदांसाठीची नवीन परीक्षा योजना स्कीम ऑफ एक्झाम आलेली आहे. नव्याने ऍड झालेले हे जे पद आहेत ना, यासारखे भरपूर सारे हे जे संवर्ग गट, यांच्यासाठी आहे का लागू, तर यांच्यासाठी लागू नाही. यांच्यासाठी मग काय म्हणायचं, तर यांच्या संदर्भातला अजून एमपीएससी काहीही अपडेट दिलेलं नाही. समजतं मी काय बोलतोय, काही अपडेट तुम्हाला विथ प्रूफ पण दाखवतो मी. चला, पण तत्पूर्वी तुम्हाला अजून एक गोष्ट मी अपडेट करतो की एमपीएससी कडनं गट क च्या बॅचेस ऑडिओ आपण चालू केलेले आहेत. तुम्ही जॉईन करू शकता. ह्या 6 पदांसाठी तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल, एक्झाम द्यायची असेल, तर लगेच जॉईन करा, कारण ही परीक्षा योजना आली याचा अर्थ एक्झामची जाहिरात लवकरच येणार आहे. तुम्हाला माहिती आहे की मागणी पत्र गेलेली पण आहेत. सो पूर्व प्लस मुख्यची बॅच पण आहे, पूर्वची पण बॅच, योग्य ती बॅच तुम्ही घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला टू द पॉईंट शिकणारी टीम आहे, पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स, टेस्ट सिरीज मल्टिपल लेवलला अवेलेबल आहे, अधिकारी संवाद अवेलेबल आहे, काउन्सिलिंग सेशन आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे. हे सगळं तुम्हाला ह्या बॅच मध्ये अवेलेबल आहे. कुठे जायची गरज नाही. आणि ही टीम तुमच्या समोर, ही टीम तुम्हाला शिकवणार आहे. यांच्या युट्यूबवर लेक्चर बघा, तुम्हाला पहिल्या विषय टॉपिक लगेच समजतो. परत वाचायची, परत रिवाइज करायची गरज पडणार नाही आहे. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. तुमचे काही प्रश्न मी घेतो. गट क परीक्षा पद्धत कुणासाठी लागू झाली आहे, तर नवीन जी गट क परीक्षा पद्धत आली ना, ही ऑलरेडी एमपीएससी घेत असलेली गट क ची एक्झाम आहे ना, त्यासाठी लागू आहे. जे की त्यामध्ये 6 संवर्ग ऑलरेडी ऍड आहेत त्यांच्यासाठी. तुम्ही म्हणा सर, आता क्लर्क ऍड झालं ना, नवीन 141 वेगळे डिपार्टमेंट, त्याचे क्लर्क पद ऍड झालं ना, क्लर्क, लेखापाल, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, ते पण आहे का, नाही. त्यासाठी एमपीएससी ऑलरेडी गट क ची एक्झाम घेत आलेली, तीच फक्त त्यांच्यासाठीच ही नवीन पद्धत लागू झाली आहे. नवीन सरळ सेवा पदे गट क मध्ये ऍड झालीत का, अजून नाही. या संदर्भात एमपीएससीने काही अपडेट दिलं नाही. ऍड तर झाली, एमपीएससी कडे जाणार आहे, पण ह्या एक्झाम मध्ये झालं का ते ऍड, नाही. याबद्दल त्या नोटिफिकेशन मध्ये काही मेन्शन नाहीये. मग याचा अर्थ काय, या सरळ सेवेच्या जेवढ्या एक्झाम आहे ना, मी तुम्हाला आता काही वेळापूर्वी बोललो, जे संवर्ग आहे प्रशासकीय आणि तांत्रिक जे संवर्ग आहे, यांच्यासाठी नवीन परीक्षा योजना किंवा नवीन अपडेट येणार आहे. ते आल्यावरती तुम्हाला मी सांगतोच, पण आताच अपडेट यांच्यासाठी आहे का नाही. सोशल मीडियाला विनाकारण अशा पद्धतीने जर काही मेसेज फिरत असेल तर थोडा विचार करायचा, योग्य आहे की चेक करायचं. दुसरं काय, पूर्व मुख्य परीक्षा होणार का. आता हे यात आहे पूर्व मुख्य, पण तुमच्या सरळ सेवेच्या पदांसाठी अजून आलंय का काही अपडेट, नाही.
इथून पाठीमागे जे चालत आले होतं गट क ची त्यांच्यासाठी आहे पूर्व मुख्य. पण आत्ताच्या या गट क मध्ये गट क ची जी नवीन पदे एमपीएससी मध्ये ऍड झाली या संदर्भात काहीही मेन्शन केलेलं नाहीये. अभ्यासक्रम कसा असणार आहे तर अजून याच्याबद्दल सरळ सेवेबद्दल मेन्शन नाही केलंय. मात्र गट क च्या ज्या एक्झाम इथून मागे होत होत्या त्यांचा अभ्यासक्रम ऍज इट इज ठेवण्यात आला, त्यात काहीही बदल नाहीये. तुम्ही हवं तर एमपीएससीच्या वेबसाईटला जाऊन स्वतः कन्फर्म करत चला. आता मी तुम्हाला एमपीएससी वेबसाईटला घेऊन गेलोय आणि इथे तुम्ही जर बघितलं स्कीम ऑफ एक्झाम वर मी जातो तुम्हाला घेऊन बघा. इथे गेलो एक्झामिनेशन मध्ये, इथे स्कीम ऑफ एक्झाम जर मी चेक केली तर यामध्ये रिवाइज स्कीम ऑफ एक्झामिनेशन ग्रुप सी सर्व्हिस साठी बघा रिवाइज केली आहे. कशासाठी आहे? ग्रुप्स कोणती पद आहेत हे पद पण बघा तुम्ही याच्यात कोणती दिली त्यांनी. बघा ही पद आहेत, मी तुम्हाला आता सांगितलं ही 6 पद आहेत. फक्त त्याच्यामध्ये वेगळी पदं टाकली का तलाठी किंवा कालवा निरीक्षक किंवा हे आहेत त्याच्यामध्ये जे नव्याने ऍड झाले नाही 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 नव्याने ऍड झाले टाकलेलं नाहीये. सो ही तुमच्यासाठीची नाहीये परीक्षा पद्धत, याचं अपडेट अजून अपकमिंग आहे. ओके, सो याबद्दलची अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण पूर्ण अपडेट एमपीएससीची ऑथेंटिकेट ह्या चॅनलवरती भेटणार आहे. तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. काही शंका असेल आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा. आणि गट क ची जी आता 6 पदांची जाहिरात अपकमिंग आहे त्यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर लगेच बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करण्यासाठी ऍप डाउनलोड करून लगेच जॉईन करा. अर्थात काही शंका असेल नंबरला कॉल करा, कमेंट करा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करून इतर विद्यार्थ्यांना ग्रुपमध्ये शेअर करा. पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट मध्ये. धन्यवाद.